आणि पहिला समास जो आहे तो आहे विरक्त लक्षण आणि दुसरा आहे तो पडत मूर्ख लक्षण. तर म्हणजे समर्थ विरक्त लक्षणामध्ये विरक्ताची लक्षणं काय आहेत ते सांगतायत. नाही तर ते हेकांडपीस विरक्तपण म्हणजे वैराग्य आपल्याकडे येण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणून ती वैराग्याची लक्षणं समर्थांना आपल्याला शिकवावी वाटली. आणि एक थॉट म्हणजे वैशाली घेणार आहे विरक्त लक्षण. तिच्या चिंतनामधनं बरेचसे विषय येतीलच, पण मी एक फक्त वाचताना एक मुद्दा असा, सुरुवातीचे 2, 3 आणि 4 असे सुरुवातीचे जे श्लोक आहेत की जेणे सदकीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करिता महिमा चढे विरक्तासी. म्हणजे इकडे आपण आपण कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना आपण अशाच पद्धतीने खरं म्हणजे अभ्यास करणार आहोत आणि आपल्या आचार्यांकडनं पण अशा पद्धतीने आपल्याला शिकवणं असेल की कुठल्याही गोष्टींचा अभ्यास करताना, ग्रंथाचा अभ्यास करताना षडलिंग आपल्याला तिकडे मिळतायत का, की 6 लिंग कुठली वापरली आहेत का ग्रंथकारांनी, किंवा अनुबंधाचा कुठला वापर केला आहे का, किंवा 9 प्रमाण असतात, शास्त्राने 9 प्रमाण सांगितलेले आहेत, ते प्रमाण आपल्याला कुठे इथे मिळतायत का. अशा पद्धतीचं आपल्याला जर ते प्रमाण माहिती असतील, ते लिंग माहिती असतील, तर ते लिंग आपल्याला मिळत जातात. म्हणजे सुरुवातीला 3 श्लोकांमध्ये असं आपण जेव्हा सुरुवात करतोय वाचताना, तेव्हा सत्कीर्ती वाढवायची आहे का तुम्हाला, तुम्हाला परमार्थ तुमचा सिद्धीला जायला हवा आहे का, तुमचं सुख वाढणार तुम्हाला हवं आहे का, मग ही लक्षणं तुमच्याकडे असली पाहिजेत. असं पटकन एक कळतं की अर्थवाद नावाचं लिंग त्यांनी वापरले. अर्थवाद हे लिंग म्हणजे की जिकडे अवास्तव स्तुती केलेली असते. खरं म्हणजे विरक्त जो आहे त्याला मुळात हवीच कशाला ही सगळी लक्षणं, या सगळ्यापासून तो विरक्तच असतो. पण अशा छान पद्धतीने समर्थांनी एका वेगळ्या पद्धतीने या समासात शिकवलेलं आहे. तर आपण त्याचं आता आपण चिंतन करणार आहोत, जे वैशालीताईनं अभ्यास करून आलेली आहे. वैशालीताईबद्दल फक्त 1-2 गोष्टी सांगते की ती स्वतः कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. ती कॉलेजमध्ये शिकवते, बीकॉम पर्यंतचे क्लासेस पण ती स्वतः घेते. शिवतरगडीमध्ये युवा शिबिर तिने अटेंड केलेली आहेत आणि त्याच्यामुळे इतकी या दोघी बहिणी त्या इतक्या प्रभावित झाल्या समर्थ विचारांवर की शिवसमर्थ प्रतिष्ठान जे बालशिबिर घेतं मावळला पुण्याजवळ, इकडे अगदी सुरुवातीपासून म्हणजे मला असं वाटतं 21 वर्षापूर्वी या प्रतिष्ठेची स्थापना झालेली आहे. आणि अगदी सुरुवातीपासून या दोघी बहिणींचा त्याच्यामध्ये सहभाग असतो या शिबिरांमध्ये. आणि या शिबिरांमध्ये वैशालीताई श्री रामचंद्रांचं चरित्र हे ती सांगत असते आणि प्रातस्मरण, सायं प्रार्थना ही सगळी सत्र तिच्याकडे असतात. तर अशी आपली गुणी ताई, मी तिला विनंती करते की तिने तिचं चिंतन या समासावर मांडावं आपल्यासमोर. नमस्कार, आवाज येतोय माझा? येतोय छान. थँक्यू शमिकाताई. परमानंदम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एवं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी माल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम मी प्रभू श्री रामचंद्रांना वंदन करते, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामींना वंदन करते, आपल्या दोन्ही आचार्यांना वंदन करते, माझ्या मातापितांना वंदन करते आणि या दासबोध चिंतनिका वर्गातील सर्व बंधू भगिनींना वंदन करते. दासबोधातील दशक 2 व समास 9 विरक्त लक्षण आज मी आपणासमोर मांडणार आहे. या चिंतनासाठी मी श्रीयुत बेलसरे यांचा सार्थ दासबोध तसेच परमपूज्य श्री देशमुख काका यांचा सार्थ दासबोध व दासबोध चिंतनिका यांचा संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यास केला आहे. दासबोधातील 2ऱ्या दशकात समर्थांनी आपल्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीज म्हणजेच गुणांचे वर्णन केले आहे. तसेच कोणते गुण जोपासल्याने मानवाला परमार्थातील परमोच्च आनंद व सुख प्राप्त होईल याचे मार्गदर्शन समर्थांनी आपणाला केले आहे. दासबोध ग्रंथाची रचना ज्या काळात झाली त्यावेळची परिस्थिती व त्यावेळी लोकांमध्ये असणारी मानसिकता याचा समर्थांनी अत्यंत बारकाईने विचार करून आपणाला सांगितला आहे. परिस्थिती त्यावेळची असो किंवा आत्ताची असो,
समर्थांनी दूरदृष्टीचा विचार करून मानवाच्या मनाचा ट्रेनिंग प्रोग्रामच आपणाला आखून दिलेला आहे असे दिसते. जसं की लष्करी विभागात किंवा नेव्ही, एअरफोर्स मध्ये भरती होत असताना कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षणाची गरज असते. त्यातून तावून सुलाखूनच त्या व्यक्तींची निवड केली जाते. त्याचप्रमाणे समर्थांना आपणाला आपल्या मनाला किंवा विवेक बुद्धीला प्रशिक्षण देण्याचे कार्य या दासबोध ग्रंथामध्ये केल्याचे दिसून येते. आणि अध्यात्माची कास धरून मोक्षपदाला जाण्याचा मार्गही समर्थांनी आपल्याला दासबोध ग्रंथामधून दाखवला आहे. मागील समासात आपण सत्व, रज, तमोगुण पाहिले, तसेच सद्विद्या लक्षणाचाही आपण अभ्यास केला. आज आपण विरक्त लक्षणांचा अभ्यास करणार आहोत. प्रथम विरक्त या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊ किंवा त्याची व्याख्या मला ज्या पद्धतीने समजली त्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करते. विरक्त म्हणजे उदासीन, अनासक्त, निरीच्छ किंवा भोगच्छेपासून परान्मुख असणारा, वासनारहित, प्रपंचात किंवा परमार्थात गुंतून न पडणारा असा गुण म्हणजे विरक्त. विरक्त आणि वैराग्य या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. संन्यासी मनुष्य हा विरक्त असू शकतो, पण विरक्त हा संन्यासी असलाच पाहिजे असा कुठलाही प्रमाण नाहीये. मनाच्या श्लोकामध्ये 2 सुरेख अशा ओळी दिलेल्या आहेत. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. म्हणजेच अविद्या व विद्या अशा 2 शक्ती या जगात आहेत. अविद्या म्हणजे प्रपंच, तर विद्या म्हणजे परमार्थ. मी देहच आहे या भावनेमुळे आपले मन सतत प्रपंचामध्ये म्हणजे सर्व दृश्य वस्तूंमध्ये व त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या देह सुखामध्ये गुंतून राहते. परमार्थ साधावयाचा असेल तर मन त्यातून बाहेर पडले पाहिजे. ते बाहेर पडण्यासाठी दृश्याचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे. म्हणजे एका उदाहरणाद्वारे मी सांगू शकते की आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला जात असताना आपण आपली जागा आरक्षित करतो आणि ते ठिकाण येईपर्यंत आपल्याला त्या जागेविषयी आसक्ती असते, पण योग्य ते ठिकाण आल्यानंतर आपण ती जागा सहज सोडून निघून जातो. त्याचप्रमाणे विरक्ताचं लक्षण सांगत असताना समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेले की देह माझा, प्रपंच माझा, हे सगळं जे आपलं माझं आपण जे म्हणतो त्यातून आपल्याला विरक्ती ही भावना निर्माण करावी लागते. जसं की परमपूज्य सुनील दादा आपल्या प्रवचनात नेहमी सांगायचे, त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखविला, तोची परमार्थाचा अधिकारी झाला. म्हणजे जोपर्यंत दृश्य जगताचा खोटेपणा पटत नाही तोपर्यंत ज्ञानमार्गाची वाट सापडत नाही. आणि मन जेव्हा दृश्याच्या कचाटातून बाहेर पडते त्या मनाच्या अवस्थेला विरक्त किंवा वैराग्य असे म्हणतात. वैराग्य संपन्न झाल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही. देहबुद्धीच्या माणसाने प्रथम नीतिमान बनणे आवश्यक आहे. त्यामुळे इंद्रियांना आवर घालण्याची सवय लागते आणि मग विरक्ती किंवा वैराग्याची भावना उदयास येते. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे संसारातील सर्व सुखदुःखे कर्तव्य भावनेने भोगूनही आपली वृत्ती समाधानी ठेवणे म्हणजे विरक्ती. जसं की देह धारण केल्यानंतर संसाराची सुरुवात होते किंवा आपल्या प्रपंचाची सुरुवात होते आणि त्यामध्ये सतत आपल्याला सुखदुःखांचा अनुभव येत असतो. ही सुखदुःख एका यज्ञातील समिधा आहेत अशा भावनेने जर आपण आपला परमार्थ करत राहिलो तर आपल्याला या विरक्त लक्षणांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. समर्थांनी विरक्त लक्षण या समासात पहिले 1 ते 6 या ओळीमध्ये विरक्त आणि वैराग्य याचे महत्व सांगितले आहे. जसे की विरक्त पुरुषाच्या अंगी योग्याचे सामर्थ्य वाढते, या गुणामुळे चांगली कीर्ती सगळीकडे पसरते, आपल्या नरदेहाचे सार्थक होते. तसेच विरक्ताचे वैभव वाढते, या गुणामुळे परमार्थ साधतो, स्वानंद उचंबळून येतो आणि आत्मानात्म विवेकासकट वैराग्याला दुप्पट त्रेज प्राप्त होते. स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि मोक्षासह सर्व भाग्य व ऐश्वर्य जीवनात विलसू लागते. मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात. त्याचबरोबर अत्यंत गोड बोलण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वती मुखात येऊन राहते. त्यामुळे समर्थांनी ही विरक्ताची लक्षणे मनात घट्ट धरून ठेवावीत असे सांगितले आहे. म्हणजे मग माणूस प्रख्यात होतो.
पुढे ओवी क्रमांक 7 ते 16 मध्ये समर्थांनी विरक्त पुरुषाची कर्तव्य आणि लक्षणे सांगितली आहेत. श्री समर्थ सांगतात, विरक्त हा स्वतः मोठा ब्रह्मज्ञानी, अत्यंत निष्काम, विलक्षण शांत आणि चतुर, लोकसंग्रह करता असा पुरुष असतो. मोठ्या धीरपणाने तो आपले नेतेपण सांभाळतो. तो लोकांना अध्यात्म शिकवतो. त्याच्या अंतर्यामी खरा विवेक निर्माण होतो. समाजातील उच्च नीच, उत्तम, हीन सर्व क्षेत्रातील माणसांना जवळ करून तो त्यांना सन्मार्गाकडे वळवतो आणि त्यांचे समाधान करतो. म्हणजे दासबोधामध्ये आपल्याला भक्त, साधक, उपासक, श्रद्धावान, विरक्त, महंत अशा अनेक संज्ञा बघायला मिळतात. मग बाकीच्या सगळ्यांपेक्षा विरक्त हा कसा वेगळा असतो? तर बाकीच्या सगळ्या संज्ञांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की इथे भक्त, उपासक, साधक याच्यामध्ये वैयक्तिक प्रगतीकडे जास्त लक्ष दिलं आहे. पण विरक्त हा मनुष्य वैयक्तिक परमार्थ तर साधतोच, पण बरोबरीने सर्व लोकांना, आजूबाजूच्या सर्व लोकांना किंवा समाजातील सर्व लोकांना परमार्थकडे वळवण्यासाठी तो प्रयत्न करतो. समर्थ सांगतात, विरक्ताने नेहमी स्वतःचा विवेक जागृत ठेवावा, इंद्रियांना आवरून ताब्यात ठेवावे किंवा इंद्रियांना ताब्यात ठेवण्याविषयी मोठे धैर्य दाखवावे. लोकांना भजनास लावावे, म्हणजेच भगवंताच्या मार्गास लावावे. त्याने ब्रह्मज्ञान प्रकट करावे. स्व अनुभवाने व शब्दाने ते प्रत्यक्ष लोकांना दाखवावे. संत गाडगे महाराजांचं उदाहरण इथे प्रत्ययास येतं. संत गाडगे महाराजांनी लोकांना स्वच्छतेचे व चांगल्या आरोग्याचे महत्व पटवून देत असतानाच परमार्थाची गोडी देखील लावली. त्याचप्रमाणे विरक्त माणसाने शांती कशी असते हे दाखवून द्यावे. सन्मार्गांना महत्व देऊन त्याची स्थापना करावी. विरक्तीचा, वैराग्याचा, अनासक्तीचा प्रचार व प्रसार करावा. स्वतः निर्व्यसनी राहून निष्काम सेवा करावी. धर्माचे महत्व वाढवावे आणि स्वतःमधील सत्वगुण वाढवून नेहमीच सन्मार्गाने जावे. श्रद्धावंतांना सांभाळावे. भगवंतावर प्रेम करण्याचा प्रयत्न करावा. भोळ्या भाबड्या जनतेला मार्गदर्शन करावे व त्यांच्या शंकांचे निरसन करावे. विरक्त माणसाने नेहमीच अभ्यास करून त्याने नेहमी बहुश्रुत असावे असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजेच पारंपरिक गोष्टी सांभाळून सुद्धा आधुनिकतेची कास त्याने धरावी आणि त्यांनी नेहमीच लोकांच्या उपयोगाला पडावे. यापुढे ओवी क्रमांक 17 ते 28 मध्ये समर्थांनी विरक्त मनुष्याचे अध्यात्म कसे वाढवावे आणि भक्ती मार्गाचा प्रसार व प्रचार कसा करावा, त्याद्वारे परमार्थ उजळावा याचे वर्णन केले आहे. विरक्ताने मोठ्या समुदायास एकत्र आणावे आणि भजन, पूजन, जप, कीर्तन, उपासना याद्वारे त्यांचे अज्ञान दूर करावे. समाज उपयोगी कामे करावीत, परंतु त्यापासून त्याने नेहमी अलिप्त राहावे. मागे लावून घेतलेल्या कामामध्ये गुंतून जाऊ नये. तसेच कशाबद्दलही कोणतेही अपेक्षा त्यांनी मनी धरू नये. विरक्ताने नेहमी अंतर्मुख वृत्तीने असावे. तरीही त्याने आचरणाने मात्र पवित्र असावे आणि कोणाच्या तरी ताब्यात जाऊन त्याने कधीही मिंदेपणा घेऊ नये असं समर्थ इथे आपल्याला सांगतात. विरक्ताचे स्तर आणि कर्तव्य ही देखील समर्थांनी आपल्याला या समासामध्ये सांगितलेली आहेत. विरक्ताने काळाची पावले ओळखावीत. प्रसंग कसा आहे ते ओळखावेत. विरक्त मनुष्य हा नेहमी दृढ निश्चयी असावा असे समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली तर ती साध्य करण्यासाठी वाटेल ते कष्ट सोसण्याची त्याची तयारी असावी. शिवाजी महाराज हे तसेच होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू असं आपण शिवाजी महाराजांचं वर्णन समर्थांकडनं ऐकलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे दृढ निश्चयी तर होतेच, पण ते बहुत जनांची आधारूही होते. म्हणजे त्यांनी जनतेच्या आणि रयाताच्या कल्याणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचबरोबर विरक्तांची लक्षणे पाहत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉक्टर हेडगेवार तसेच गोळवरकर गुरुजी या सर्वांचे जीवन आपण जर पाहिले तर तेही असेच वैराग्याने आणि विरक्तीने भरलेले आणि व्रतस्थ असे जीवन आपल्याला त्यांचे दिसून येते. विरक्ताचे स्तर सांगता असताना समर्थ आपल्याला सांगतात की भगवंताचे प्रेम उदय पावल्यावरची जी अवस्था असते किंवा वासना क्षीण झाल्यावरची अलिप्तपणाची अवस्था, योगाभ्यासाने येणारी अवस्था,
ध्यान साधले जाणारी अवस्था, देहमान लोपल्यावर होणारी अवस्था, तुर्या पचनी पडल्यावर होणारी अवस्था, या सर्व साक्षात्कार लक्षणांचे ज्ञान विरक्ताला असावे असं समर्थ आपल्याला सांगतात. त्याचबरोबर ओवी क्रमांक 40 ते 41 मध्ये समर्थांनी ही विरक्ताची लक्षणे डावलू नयेत असे सांगितले आहे. म्हणजेच मानवी मनाला एका प्रकारचे संरक्षण कवच घालून घ्यावे असे समर्थ आपल्याला सांगतात. जसं की आपण कांदा बघितला आहे, कांद्याच्या प्रत्येक पाकळीमध्ये एक पातळ असा पापुद्रा असतो. तो त्या प्रत्येक पाकळीमध्ये ते एक संरक्षण कवचच असतं. किंवा एखाद्या भुईमुगाच्या शेंगेला जसं वरचं टर्फल हे त्याचं संरक्षण कवच असतं, त्याचप्रमाणे समर्थांनी आपल्याला या विरक्त लक्षणाच्या समासामध्ये आपल्या मनाला कशा प्रकारे संरक्षित केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे समाजात वावरत असताना, एखादं काम करत असताना, एखादं कार्य करत असताना. म्हणजे इथे आपण कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचनम, एखादं काम करत असताना त्यामध्ये समरस होऊन जातो आपण, पण त्यातून सुद्धा आपली अलिप्तपणाची भावना असली पाहिजे. ते कार्य महत्वाचं आहे, त्यातून माझं नाव किती मोठं होणार आहे अशी भावना विरक्ताच्या मनामध्ये नसावी. तर विरक्ताने मला भगवंत हवा किंवा तो प्राप्त व्हावा या उत्कट भावनेने प्रपंचात गुंतलेले मन परमार्थासाठी जागे करावे आणि उत्तम गुणांचा स्वीकार करावा. एखादे लहान मूल रडायला लागल्यावर जशी त्याला आई हवी असते, आपण अनेक वस्तू देऊन त्याचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु एक क्षण त्याला फक्त आईच हवी असते. अशी उत्कट भावना भगवंताबद्दल निर्माण करण्यासाठी विरक्त लक्षणे एकाग्र मन करून ऐकावीत, त्याचा अवेर करू नये असे आपल्याला समर्थ सांगतात. या प्रपंचातील मायारूपी मृगजाळाच्या मागे धावणे थांबवून परमार्थाची कास धरून विरक्त आणि वैराग्याचे लक्षणं अंगीकारावीत असे समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगतात. यानंतर ओवी क्रमांक 42 ते 43 मध्ये समर्थांनी आपल्याला पढत मूर्खाची लक्षणे पुढच्या समासातली म्हणजे पढत मूर्खाची लक्षणे याचे विवेचन सांगितलेले आहे. असा थोडक्यात माझा अभ्यास या विरक्त लक्षणाचा झालेला आहे. मला या अभ्यासासाठी बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं, त्यांचे मी आभार मानते. जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या माझ्या आहेत आणि पुढच्या वेळी मला आणखीन अभ्यास करायला जरा वेळ मिळेल असं मी आता सांगते. जय जय रघुवीर समर्थ. वैशाली, दृश्याचे प्रेम कमी होणे म्हणजे वैराग्य असं तू म्हणालीस. आणि सुख दुःख हे यज्ञातील संविधान सारखे असावेत. तर इतकी छान ही सगळी वाक्य आहेत आणि आपण ही दैनंदिन आयुष्यामध्ये ही आपण अप्लाय करू शकतो. अशा पद्धतीने छान, अतिशय समजुतीने, शांतपणे असे तू विचार मांडलेस. खूप छान बोललीस, छान अभ्यास झाला तुझा. काही वाटायला गरज नाही, अगदी छान झालेलं आहे. आणि पुढच्या समासाकडे आता आपण बोलूया. आणि शॅरोना सातवळेकर, वैशाली मराठीची सख्खी बहीण म्हणजे पूर्वाश्रमीची पल्लवी काळे, ही आता पुढच्या समासावर चिंतन मांडणार आहे. आणि पुढचा समास आपल्या सगळ्यांना माहिती आणि लाडका आहे, आपण बऱ्याच वेळा तो सगळ्यांनी वाचला असेल. म्हणजे एक तर मूर्ख लक्षण आणि पडत मूर्ख लक्षण. पडत मूर्ख हा शब्द ऐकल्यानंतरच इतकी कमाल वाटते की समर्थांनी काय सुंदर शब्द कॉइन केलाय, पडत मूर्ख. आणि समर्थांनी बरेच असे शब्द कॉइन केलेत बरं का नवीन. आणि त्याच्यामुळे त्यांच्या नंतर झालेले जे संत आहेत त्यांनी पण समर्थांनी केलेले शब्द जे कॉइन केले आहेत नवीन, आपल्या समोर सोपं कळण्यासाठी जे शब्द वापरलेत ते आपण नंतर पुढे बऱ्याच संतांनी पण ते वापरलेत आणि आपल्याला कन्सेप्ट पण पटकन कळून जातात. म्हणजे गुणमाया, जडमाया अशा पद्धतीने समर्थांनी दासबोधामध्ये जे सगळे कन्सेप्ट मांडले किंवा शास्त्रीय ग्रंथांमध्ये तिकडे महत् तत्व असं येतं आणि त्यालाच गुणमाया जडमाया म्हटलं की पटकन ते कन्सेप्ट आपल्याला कळायला सोपं होऊन जातं. म्हणजे जिकडे समर्थ मूर्ख लक्षण आणि पडत मूर्ख लक्षण नावामध्येच आपल्याला कळून जातं की समर्थांना सांगायचंय काय. तर त्या लक्षणांबद्दल, त्या समासाबद्दल विवेचन करायला मी शॅरोनाला विनंती करते. ती स्वतः ऍडव्होकेट आहे आणि तिची प्रॅक्टिस चालू असते, ती प्रॅक्टिस करते आहे सध्या. तिचा पण सहभाग या शिवसमर्थ प्रतिष्ठानाच्या बालशिबिरांमध्ये सातत्याने बरीच वर्ष आहे, असतो आणि सातत्य या दोघींच्याही कार्यामध्ये आहे. आणि शॅरोना स्वतः सावरकरांचं चरित्र फार छान सांगते. मी तिला विनंती करते की तिने पडत मूर्खांवर आपलं विवेचन मांडावं. धन्यवाद शमिकाताई. आवाज येतोय? हो, येतोय.
नमो आधी नमो आधी बोधात्म रूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. सगळ्यांना नमस्कार करते आणि सुरुवात करते. आजचा अभ्यासाचा विषय आहे दशक 2, समास 10, पडत मूर्ख लक्षण. कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ इतका मोठा आहे की आपल्याला संपूर्ण जीवनाला बॅलन्स करण्याची शक्ती या ग्रंथामध्ये आहे. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा तपशीलवार अभ्यास इथे केलेला आपल्याला दिसतो. आपण पाहतो की विज्ञानामुळे माणूस आकाशात पक्षासारखी भरारी मारू लागलाय, माशासारखा पाण्यात वावरायला शिकलाय, प्रकाशाच्या गतीप्रमाणे इतर ग्रहांवर सुद्धा जाऊन पोहोचलाय, परंतु अजूनही पृथ्वीवर माणसासारखा वागायला शिकला नाही. याचे एक कारण म्हणजे आपले संतांच्या उपदेशाकडे झालेले दुर्लक्ष आणि अध्यात्म शिकून काय विशेष होणार आहे, त्याचा मला काय फायदा, हा विचार. खर तर लोकांना सज्जन बनवण्याचे काम संतांचे उपदेश करतात. श्री ज्ञानदेवांचे पसायदानातील विचार हे केवळ कविकल्पना स्वरूपाचे नसून समाजशास्त्राचे दूरगामी दृष्टेपण त्यात बघायला मिळते. माणूस बदलल्याशिवाय समाज बदलणार नाही आणि माणूस बदलण्याचे काम परमार्थ निश्चितच करतो. आणि परमार्थाचा अभ्यास करताना श्रीमद दासबोध या ग्रंथाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. समर्थांचा दासबोध हा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे अगदी प्रत्ययकारी विचारांनी असा परिपूर्ण साकारलेला बघायला मिळतो. खर तर दासबोध हा अभ्यास करून अनुभवण्याचा आणि आचरणात आणण्याचा ग्रंथ आहे असं मला वाटतं. समाजात वावरताना मला असं नेहमी वाटतं की माणसानं कसं असावं यापेक्षा कसं असू नये याचा विचार केला ना की आपोआपच कसं असू नये हे अभ्यासताना जे आपण सोडून देणार आहोत आणि त्यानंतर जे उरतं ते म्हणजे आपण कसं असावं हे. आणि त्यामुळे मग आपल्याला फारसं नवीन काही शोधायचंच नाहीये, कारण जे उरलं आहे, जे म्हणजे कसं असावं हे उरलं, तेच अंगीकारायचंय. म्हणूनच असं बघा की रजोगुण आणि तमोगुण हे आपण ताब्यात ठेवायला शिकलो की नंतर राहतो तो सत्वगुण, आणि म्हणून साधकाचे मन मग वाढत्या सत्वगुणाचे होत जाते आणि शेवटी आपल्यातला सत्वगुण सुद्धा हळूहळू नाहीसा होतो. यालाच गुणातीत जाणे म्हणजे गुणांच्या पलीकडे जाणे म्हणतात. गुणातीताच्या ताब्यात हे 3ही गुण असतात आणि जरूर असेल तसा तो या गुणांचा वापर करून घेऊ शकतो. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परमार्थाचा अभ्यास करताना आपल्याला सत्वगुणांची आवश्यकता असते. डॉक्टर देशमुख काका त्यांच्या एका प्रवचनात म्हणतात की समर्थांचा दासबोध ही एक नगरपालिकेची शाळा आहे आणि या नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा अगदी बोर्डात पहिला येऊ शकतो अशी ती शाळा आहे. म्हणजे सगळ्या उच्च नीच समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची ताकद दासबोधात आहे. म्हणूनच दासबोध या ग्रंथाची रचना आपण पाहिली तर पहिला दशक स्तवनाचा आणि पुढील दशक हे माणसाच्या विविध पैलूंचा उलगडा करणारे म्हणजेच मूर्ख लक्षणांचा, स्वगुण परीक्षा इत्यादी असे आहेत. पापी तेची प्रस्ताविती, मूर्ख तेची दक्ष होती. मूर्खांना नुसते मूर्ख म्हणून समर्थ त्यांना सोडून देत नाहीत, तर मूर्ख लक्षणे त्यांच्या समोर ठेवून त्यातून बाहेर पडण्याचे मार्गदर्शन करतात. दासबोधातील दशक 2 मध्ये सुरुवातीला मूर्ख लक्षणं सांगून मूर्ख माणूस देखील चतुर बनेल असे ज्ञान समर्थांनी सर्वांना दिलेले आहे. आणि दशकाच्या शेवटी जे लोक शहाणे आहेत तरीही मूर्खांसारखं वागतात त्यांना पडत मूर्ख म्हणत त्यांची लक्षणं विस्तृतपणे सांगितली आहेत. माणसाच्या अंतःकरणात आत्मबुद्धी आणि देहबुद्धी दोन्ही वास करत असतात. आत्मबुद्धी ही आपल्याला खरे हिताचे काय ते सांगत असते, तर देहबुद्धी ही पक्षपाती असते आणि ती देहाला सुख देणारे काय ते सांगत असते. प्रापंचिक माणूस हा सहसा देहबुद्धीचा विचार करून जगणारा असतो. तेव्हा प्रपंचाच्या क्षेत्रात पडत मूर्ख आढळतात हे काय नवीन नाही.
पण वैराग्य आणि परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा जेव्हा पडत मूर्ख सापडतात, तेव्हा मात्र मग समाजाचा तोल बिघडायला सुरुवात होते. आणि याच गोष्टींचा समर्थांनी खूप सखोल आणि गांभीर्याने विचार केला आहे. म्हणून त्यासाठी त्यांनी अख्खा एक समास पडत मूर्ख लक्षणांवर लिहिलेला आहे असे दिसते. सदाचाराचे महत्व माहिती असूनही जो भ्रष्टाचार करतो आणि उत्तम लक्षणे जाणून बुजून सोडतो व हीन लक्षणांना आपलंसं करतो, अशा माणसाला समर्थ पडत मूर्ख म्हणतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी लोक पडत मूर्ख या श्रेणीत मोडतात. ज्याला काही कळतच नाही तो मूर्ख वेगळा, परंतु कळते पण वळत नाही ते पडत मूर्खांचे वैशिष्ट्य वेगळे. समर्थ म्हणतात, आतापर्यंत जी मूर्ख सद्विद्या लक्षणे सांगितली, ती लक्षणे ठाऊक नसलेला सामान्य मूर्ख स्वतःला शहाणा करू शकेल. आणि पुढे ते म्हणतात की आता ऐका शहाणे असोनी मूर्ख, म्हणजे सर्व चांगली लक्षणे चांगली माहीत असूनही तसे न वागणाऱ्यांची लक्षणे ऐका. डॉक्टर काका त्यांचे दासबोध चिंतनिका या पुस्तकात एक उदाहरण देतात की सिगरेटच्या पाकिटावर सिगरेट ओढणे आरोग्यास हानिकारक आहे ही धोक्याची सूचना वाचूनही जे सिगरेट ओढतात ते या पडत मूर्ख जातीचे असतात. ज्ञानाच्या अनेक शाखांचे ज्ञान, व्युत्पत्ती शास्त्रावर प्रभुत्व, ब्रह्मविद्येचा उत्तम वक्ता असूनही लोभ व अहंकार असणारा पडत मूर्ख असतो. आपणच काय ते एकटे ज्ञानी असल्याचा अभिमानामुळे सर्वांनाच नावे ठेवणारा व प्रत्येकात काहीतरी दोष काढीत बसणारा तो पडत मूर्ख. पुढे समर्थ सांगतात की ज्या आज्ञा आपल्या शिष्यास पाळता येणार नाहीत किंवा त्या पाळताना अनेक प्रकारे त्रास होईल, अशा आज्ञा शिष्याला देणारा व बोलून इतरांची मने दुखवणारा पडत मूर्ख आहे. बुद्धीवर रजोगुण तमोगुणाचा पगडा, मनात एक ओठावर दुसरेच कुटाळक्या करणारा माणूस आणि अशांचेही वैभव पाहून त्याचेकडे काही लाभ होण्यासाठी तोंड भरून स्तुती करणारा पडत मूर्ख आहे. संपूर्ण पुस्तकाचे ग्रंथाचे पूर्णपणे अध्ययन अभ्यास केल्याशिवाय त्या ग्रंथाला नावे ठेवणारा आणि त्यातील चांगल्या गोष्टी कोणी सांगू लागला तर त्यांनाही वाईट म्हणणारा तो पडत मूर्ख माणूस आहे. आपण आपल्या आजूबाजूला अशी लोक पाहतो की ती कोणाच्याही चांगल्या गुणांचे वर्णन ऐकून वैतागून त्रासून जातात व त्या चांगल्या माणसांचा मत्सर वाटून आपलेच श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न अनेक वेळा करतात. ते पडत मूर्ख. तर कोणी न्यायनीतीचा उपदेश करू लागला तर उर्मटपणे ते ऐकूनही न घेणारा तो सुद्धा पडत मूर्ख आहे असे समर्थ म्हणतात. हीच परिस्थिती सध्या कोरोनाच्या काळातही आपल्याला पाहायला मिळते. सरकारने डॉक्टरांनी आपल्याला सांगितले आहे की आपण मास्क वापरला पाहिजे, विनाकारण घराबाहेर जाऊ नये, तरीही बरेचसे लोक कोरोनाच्या भीतीची जाणीव असतानाही विनाकारण बाहेर वावरताना दिसतात. स्वतः सर्वज्ञ असल्याच्या कल्पनेने धुमसत राहून सर्वांना आव्हाने देणारा, व्यासंग व अनुभव नसताना वक्ता म्हणून मान्यतेची अपेक्षा करणारा, अधिकारी वक्त्याचे वक्तृत्व ऐकून उगाच चिडणारा तो पडत मूर्ख आहे. अशीही काही माणसे आपल्याला पाहायला मिळतात की एखाद्या माणसाने अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो आणि तो एखाद्या समोर श्रवणाला बसल्यावर त्याच्या तोंडाळ स्वभावामुळे वक्त्याच्या विषयी मांडणीतील दोष दाखवत बसतो आणि त्याचा अपमान करतो. तो श्रोता सुद्धा पडत मूर्ख आहे. जो स्वतःला आदराने वागवतो आणि त्यावरच खुश होतो आणि काहीच योग्यता नसताना एखाद्याची उथळपणे स्तुती करतो आणि पाठोपाठ त्याची निंदाही करून अपमान करतो तो पडत मूर्ख. खर तर हत्तीला कोळ्याच्या धाग्याने जखडून ठेवणे अशक्य आहे आणि लाकूड फोडणाऱ्या भुंग्याला कमळात अडकविणे सुद्धा शक्य नाही. त्याप्रमाणे खरे तर या मायेच्या प्रपंचामध्ये जीवाला अडकण्याचं काहीच कारण नाही. हे सगळं ज्ञान आपल्याला माहीत असूनही प्रपंचासक्त फक्त कायम प्रपंचात रमणारा माणूस पडत मूर्ख आहे असं समर्थ म्हणतात. पडत मूर्ख माणूस पंडित ब्रह्मविद्या माहीत असूनही अज्ञान व विषय लोभाने प्रपंचात अडकून पडतो. परंतु या सगळ्याचा अभ्यास करताना आपल्याला एक लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला प्रपंचात अडकून न पडता प्रपंचाची आणि परमार्थाची सांगड घालायची आहे आणि परमार्थाच्या सहाय्याने देहबुद्धी ती आत्मबुद्धी करायची आहे आणि चिरंतन सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. नेहमी स्त्रियांच्या घोळक्यात रमणारा, स्त्रियांमध्येच प्रवचन कीर्तन करण्यात रंगणारा, ज्या वस्तू वाईट आहेत निंद्य आहेत त्या बाळगणारा पडत मूर्ख आहे.
पारमार्थिक अंगाचा विचार करताना ज्याने आपली प्रतिष्ठा व लौकिकाला तडा जाईल त्याचाच ध्यास धरणारा आणि मी देह असा ज्याचा दृढ निश्चय आहे तो एक पडत मूर्ख. पुढे समर्थ म्हणतात की सांडून या श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पडत मूर्ख. म्हणजे भगवंताची स्तुती करायची, उपासना करायची, तर तसे न करता समोर येईल त्या माणसाची तोंड भरून स्तुती करतो तो आणि निरीश्वरवादाचा प्रचार करणारा तो पडत मूर्ख. कोणतीच उपासना करायची नाही, वैराग्याचा अंगीकार न करणे, कोणत्याही क्रियेशिवायच ब्रह्मज्ञानाची साधना शून्य बडबड करीत राहणे म्हणजे पडत मूर्ख. प्रपंचाविषयी अत्यंत उत्साही व परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो आणि आपल्या जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे हे माहीत असूनही अविद्येच्या अंधारात राहणारा माणूस पडत मूर्ख आहे. संत शास्त्राचे अध्यात्माचे सतत श्रवण करूनही आपले दुर्गुण न सोडणारा व आपले शाश्वत हित कशात आहे हे न ओळखणारा माणूस पडत मूर्ख आहे. समर्थ या समासात सांगतात की यथार्थ सांडून वाचन जो रक्षून बोले मन ज्याचे जिणे पराधेन तो एक पडत मूर्ख. म्हणजे जे जसे आहे तसे न बोलता त्यातील स्वार्थासाठी गैरसोयीचा भाग टाळून बोलणे व दुसऱ्याच्या तंत्राने जो जगतो तो पडत मूर्ख. सद्गुरूंची उपेक्षा करणे आणि आपण अमुक गुरूंचे शिष्य आहोत हे सांगण्याचे जो टाळतो, लाजतो तो पडत मूर्ख. समर्थांनी जे सांगितले आहे त्याचे प्रत्यंतर हल्लीच्या काळात येते ते असे की आपण कोणी संत महंत आहोत असा देखावा निर्माण जो करतो आणि प्रत्यक्षात मात्र विपरीत वागतो व गैरमार्गाने जाऊनही त्याचेच हट्टाने समर्थन करीत राहतो आणि वेदांत, भक्ती इत्यादीचे ज्ञान जो स्वार्थासाठी इतरांना सांगतो आणि परमार्थाच्या माध्यमातून संपत्ती कमावतो तो पडत मूर्ख. अशी अनेक पडत मूर्ख लक्षणे सांगण्याचा उद्देश समर्थांच्या मनात असा असावा की आपले अवगुण लक्षात घेऊन ते सोडण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक श्रम घ्यावे आणि ही पडत मूर्ख लक्षणे आपल्यामधून जाणीवपूर्वक काढून टाकावीत आणि सद्गुणांची वाट धरावी. पडत मूर्ख लक्षणांचा अभ्यास करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की यातली बरीचशी लक्षणं माझ्या सुद्धा आहेत आणि आता इथून पुढे मात्र मला ती लक्षणं माझ्यातून घालवण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागणार आहेत. कारण मुळात हा अभ्यास केल्यानंतर माझी शुद्धी, माझ्या मनाची स्वच्छता होणे गरजेचे आहे. बघूयात कसं काय जमतं ते. याची प्रचिती म्हणजे याचा अनुभव आमच्या वडगाव मावाच्या ताईदादांना सर्वांना आहे की मी ऍक्च्युली चहा प्रेमी व्यक्ती, खूप चहा आवडतो प्यायला, म्हणजे आवडायचा पूर्वी. आणि शिबिर घेताना आम्ही असं ठरवलं होतं की पंचामृत व्हॉट इज दॅट, काय होतं ते, योगामृत सॉरी, तर योगामृत द्यायचं शिबिरार्थींना. तर आम्ही सांगायचो की चहा कॉफी खूप वाईट असतं प्यायला आणि योगामृत प्यावं ते कसं खूप चांगलं वगैरे, कफवात पित्तनाशक वगैरे आहे. आणि मी मात्र बराबर खूप चहा प्यायचे. सो माझ्यात बरीचशी पडत मूर्खांची लक्षणं आहेत. याची जाणीव तेव्हा पण होती, आता पण आहेच आहे निश्चितच. बघूयात कसं काय स्वच्छता करता येते पुढे. शेवटी विवेचनाचे असं सांगेन, गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंतांनी खूप छान सांगितलं आहे की मी नाशवंत जड जगताच्या फार पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्याहूनही उत्तम आहे, म्हणून लोकात आणि वेदांतातही मी पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. असा पुरुषोत्तम होण्याचा या निमित्ताने आपण नक्की प्रयत्न करूयात. इथे एक मनाचा श्लोक आठवतो की नसे अंतरी काम नाना विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपण श्रीमद दासबोध या ग्रंथाचा जितका जास्तीत जास्त अभ्यास करीत जाऊ, त्यामधील विचारांचे आचरण जीवनात करायला सुरुवात करू, तितकाच परमार्थाचा आपला मार्ग मोकळा होत जाईल आणि आपलं जीवन उन्नत होईल असं वाटतं. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ श्री पांडुरंग ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इथे थांबते. जय जय रघुवीर समर्थ. पल्लवी, तुझं चिंतन जे होतं ते परमार्थाचं जसं असावं तसं, म्हणजे प्रथमपुरुषी परमार्थ, याच्यामध्ये माझ्यामध्ये काय बदल घडून येतोय हे सगळं वाचताना, अशा अँगलने तू सगळे विचार मांडलेस. अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच ने तू पूर्ण विषय मांडलास.
त्याच्यामध्ये एक महत्वाचा संदेश आला, तो म्हणजे संत वचनांकडे दुर्लक्ष करू नये. कारण जितकं आपण वेदांपासून, शास्त्रापासून, संतांपासून लांब जाऊ तेवढं दुःखमय आपलं जीवन आपण स्वतःच बनवत आहोत. तर एक असं छान चिंतन तुझ्या आता जे तू मांडलंस त्याच्यामधून आलं. प्रस्तावना अतिशय विस्तृत मांडलीस तू, विषयाची सुरुवात जी केलीस ती, आणि ती अतिशय अभ्यासपूर्ण होती. याच्यावरनं तू ताकदीने एखादा विषय मांडू शकतेस हे कळलं. याच्या वरच्यावर बोलत जा. आपल्याकडनं अशी शिबिरं होत जावं, युवा शिबिर होत जावं, आणि समर्थांचं कार्य समर्थांनी आपल्याकडे करून घ्यावं अशी आपण सगळे त्यांनाच प्रार्थना करूया. मी आचार्यांना विनंती करते की दोन्ही समासांवर त्यांनी प्रकाश टाकावा आता. जय जय रघुवीर समर्थ. वैशाली मराठे. आणि आवाज येतोय ना? आवाज येतोय? येतोय मावशी. वैशाली मराठे विरक्त लक्षण यांनी सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने संपूर्ण एवढ्या मोठ्या समासाचं सार सांगणं थोडक्यामध्ये खरोखर कठीण जातं. विस्तृत माणूस सांगू शकतो, परंतु त्या सार रूपाने नेमकेपणाने काय सांगावं याचा मोठा प्रश्न पडतो. आणि त्यामुळे ते अतिशय दोन्ही वक्ते जे काही आहेत, वैशाली मराठे आणि शालोना सातबळेकर, या दोघींनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने विषय मांडलेला आहे. आणि विरक्त लक्षण सांगत असताना की विरक्तांनी नेमकं कसं असावं, विरक्त म्हणजे काय किंवा वैराग्य म्हणजे काय, याचा खुलासा जो काही आहे तो सुद्धा अतिशय छान पद्धतीने केलेला आहे. अतिशय काही सोप्या व्याख्या ज्या काही आहेत त्या व्याख्या आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमध्ये मिळतात. गोंदवलेकर महाराज विरक्त लक्षण सांगताना असं म्हणतात की असलं तर असू दे आणि नसलं तर नसू दे, अशी जी काही मनाची अवस्था आहे, चित्ताची अवस्था आहे, तर ती म्हणजे विरक्त, ते म्हणजे वैराग्य. तर खरंच आपल्याला असलं तर असू दे आणि नसलं तर नसू दे असं आपलं होतं का? आपण एखाद्या गोष्टीचा खूप आग्रह धरतो, आणि जर का आपलं तसं होत नसेल तर आपल्यामध्ये वैराग्य जे काही यायला पाहिजे तर ते वैराग्य हवं तेवढ्या प्रमाणात ते आलेलं नाही आहे. किंवा एका ठिकाणी तेच म्हणतात की हवे नको पण संपणे किंवा टाकणे म्हणजे वैराग्य. तर अशा पद्धतीने सोप्या सोप्या व्याख्या आपण जर आपल्यासाठी करून घेतल्या तर आपल्याला हे आचरणात आणायला जास्त आणखी सोपं होतं. किंवा आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य. माझ्या आनंदाला जे मारक आहे तर ते जर का मी न केलं तर ते वैराग्य आहे. आणि आनंदाला जे माझ्या बळकटी देतं ते करणं म्हणजे त्याचं नाव विवेक आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य या दोन्ही, कारण नुसतं वैराग्य ही आपल्याला उपयोगाचं नाही आणि नुसता विवेक असूनही चालत नाही. तर विवेक वापरायला शिकणं याला म्हणायचं वैराग्य. मला एक छोटीशी गोष्ट आठवते आहे की एकदा एक माणूस होता, प्रवासी होता, आणि तो प्रवास करायला बसमध्ये चढला. अगदी बस आता सुरू होते आहे आणि तेवढ्या वेळात तो ताबडतोब त्यांनी ती बसमध्ये तो चढला, आणि चढता चढता त्या ठिकाणी त्याची एक चप्पल पडली. आता एक चप्पल पडल्याबरोबर त्याच्या मनात लगेचच विचार आला की मी आता ही दुसरी चप्पल घेऊन तरी काय करू, त्यापेक्षा असू देत दुसरी पण मी टाकून देतो, म्हणजे निदान कोणाला तरी दोन्ही चप्पल घालायला मिळतील. आता हा अगदी छोटासा प्रसंग आहे, पण या छोट्याशा प्रसंगामध्ये त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये की गेलीच आहे ना नाहीतरी एक चप्पल, मग आता मी दुसरी तरी ठेवून काय करू, वैराग्यही आहे. आणि वैराग्याबरोबर मग जाऊ दे, मला नाही झाली तरी पण मला निदान कोणाला तरी ती उपयोगात येईल, दोन्ही चप्पला त्याला कोणाला तरी वापरता येतील, यांनी त्या विचारांनी त्यांनी लगेच दुसरी चप्पल खाली टाकून दिली. सांगण्याचं तात्पर्य आहे की अगदी या अशा छोट्या छोट्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला आधी प्रपंचापासूनच त्या वैराग्याची सुरुवात करावी लागते. मला आवडणारी सिरियल जी काही आहे तर ती सिरियल न पाहता मी अभ्यास करणं हे सुद्धा वैराग्यच आहे. की मी त्या वैराग्याचा, त्या सिरियलचा त्याग केलेला आहे आणि मी नामजपाला बसली आहे किंवा एखादा ग्रंथ समजावून घेण्याचा प्रयत्न आपला आपण करते, अर्थासहित तो वाचण्याचा प्रयत्न करते. तर अशा छोट्या छोट्या बाबतीमध्ये सुरुवातीला की तो विरक्त जो आहे तो समर्थांनी या विरक्त समासामध्ये वर्णन केलेला तो एक महंत आहे.
आणि त्या महंतांनी नेमकं तो कसा विरक्त असावं आणि त्या महंतांनी मग कसं कार्य करावं या सगळ्या विषयीचा खुलासा जो आहे तो विस्तृत प्रमाणामध्ये समर्थांनी या विरक्त लक्षणामध्ये केलेला आपल्याला दिसतो. पण आम्ही सुद्धा अगदी त्या एवढ्या एखाद्या महंताप्रमाणे अशा पद्धतीने सगळीच्या सगळी विरक्त लक्षणं अंगी बाणून एवढं मोठं कार्य जरी आम्ही करू शकलो नाही तरी आमच्या परीने आम्ही काय काय करू शकतो याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. कारण आपण सगळेजण प्रापंचिक लोक आहोत आणि प्रपंच सांभाळतच आपल्याला अशा पद्धतीने काही चांगली कार्य करता आली तर ती आपल्याला करायची आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मग सातत्याने एक तर वैयक्तिकरित्या मुख्य म्हणजे मी माझ्या आनंदाला तडा न जाऊ देता किंवा माझ्या आनंदाला जे मारक आहे त्या मारकाचा त्याग करणे किंवा जे मारक आहे ते त्या गोष्टी न करणे हे वैराग्य मला आधी माझ्या वैयक्तिकरित्या मला हे सांभाळता आलं पाहिजे. माझ्या शांतीला तडा जाता उपयोगाचं नाही. मग त्याच्यासाठी जर का एखाद्या गोष्टीमुळे माझ्या अंतःकरणाची शांती बिघडत असेल तर मला ती गोष्ट मला टाळता आली पाहिजे आणि मला ती शांती सातत्याने कशी टिकवता येईल, मला ते वैराग्य कशा पद्धतीने ते टिकवून ठेवता येईल याचा विचार मला करता आला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग समर्थांनी इथे अनेक ओव्या दिलेल्या आहेत की मी माझ्यापुरता विचार करून ते जे वैराग्य आहे ते सतत किंवा ते विरक्त लक्षणं जी काही आहेत ती मी सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं समर्थ इथे म्हणतात की विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे, मुमुक्षु निरूपणे. त्या ठिकाणी समर्थ असं सांगताहेत की विरक्तांनी नेमकं काय करावं की आता माझ्याजवळ माझ्या अभ्यासामुळे हळूहळू मी दासबोधाचा अभ्यास करते किंवा मी आणखीन दुसऱ्या कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करते आहे तर तो अभ्यास करता करता तर माझ्या बाजूला मला नावं ठेवणारे लोक राहतीलच. असं होणार नाही की मला कोणी नावं ठेवणार नाही आणि मला सातत्याने काय करतील तर माझी प्रशंसाच करतील. तर समर्थ इथे म्हणतात की विरक्ते निंदक वंदावे. त्या ठिकाणी निंदक जरी माझ्या आजूबाजूला शेजारी पाजारी किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये किंवा आणखीन जवळपास कुठे असेल आणि तो माझी निंदा करत असेल तर तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. वास्तविक पाहता त्या निंदकांनी माझे दोष दाखवलेले असतात आणि ते दोष दाखवलेले असल्यामुळे त्या ठिकाणी मला सुधारण्याला आणखीन वाव आहे की मला दोष मला कळत नाहीत. पण जर एखादा निंदक माझ्या बाजूला असेल आणि तो माझी गाराणी करत असेल किंवा मला माझी निंदा करत असेल तर मला त्या ठिकाणी हळूहळू की त्यांनी माझे दोष दाखवले आहेत, चांगलं झालं, मला आणखीन सुधारायला या ठिकाणी वाव आहे. अशा पद्धतीने विचार करून त्याला काहीही न म्हणता उलट ज्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा त्याला धन्यवादच मनातल्या मनात का होईना पण मला देता आले पाहिजे की बरं झालं बाबा तू माझे दोष दाखवलेस, आता मला आणखीन काहीतरी सुधारणा करता येईल. दुसरं ते म्हणतात की विरक्त साधक बोधावे. आता एकदम साधकापर्यंत आपल्याला जरी बोध करण्याची वेळ येत नसेल तरी पण आपण हे आता पत्रद्वारा दासबोध अभ्यासाच्या परीक्षा आहे तर त्या आपल्याला हळूहळू लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. त्याचे वर्ग आपल्याला घेता येऊ शकतात, ते आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे आपला दुपारचा वेळ जास्तीत जास्त जो काही आहे तो जास्तीत जास्त वेळ सत्संगात कसा जाईल, आपल्याला त्या ठिकाणी बोध कशा आपण आपल्याला जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. मग जेवढं मला माहिती आहे तर तेवढं मला ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की विरक्ते बद्ध चेववावे. जे सातत्याने अशा पद्धतीने केवळ प्रपंच आणि प्रपंचामध्ये आसक्त झालेले आहेत त्यांना थोडस तरी बाहेर काढण्याचा, त्यांना थोडस तरी चांगले विचार देण्याचा, चांगल्या गोष्टी सांगण्याचा मला प्रयत्न जर करता आला तर माझा वेळ स्वतःचा सार्थकी जाईल आणि त्याचबरोबर त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा हळूच का होईना पण मी त्या प्रपंचामधून त्याला थोडस बाहेर मला काढता येऊ शकेल. किंवा मुमुक्षु निरूपणे म्हणतात म्हणजे मुमुक्षुला निरूपण करून सांगावं जो मोक्षाची इच्छा करतो आहे. मला जेवढं काही माहिती आहे तर त्याला त्या मोक्ष म्हणजे काय, मला आनंद केवळ अखंड आनंदामध्ये राहणं
याला खरं सांगायचं म्हणजे मोक्ष असं म्हणतात. अगदी साध्या सोप्या सोप्या भाषेमध्ये जर का आपण त्याच्या व्याख्या अशा तयार करून घेतल्या तर मी स्वतः ते राहायचं आहे आणि त्याचबरोबर मला इतरांना सुद्धा त्या दृष्टिकोनातून वळवण्याचा प्रयत्न जो काही आहे तो वळवण्याचा प्रयत्न मला करता आला पाहिजे. अनेक सुंदर सुंदर अशा ओव्या आहेत की विरक्तांनी नेमकं काय काय करावं. माझ्या परीने सुद्धा मी अधूनमधून महिन्याभरातून काहीतरी आपल्याला एकादशीच्या निमित्ताने भजन ठेवता येईल, एकादशीच्या निमित्ताने मला काही संतांचे विचार जे काही आहेत ते सांगता येतील, किंवा 15 दिवसातून एकादश 2 येतात तर त्या एकादशांच्या दिवशी मला काहीतरी संत कथा लोकांपर्यंत पोहोचवता येतील. ज्या पद्धतीने मलाही सत्संगात राहता येईल आणि लोकांपर्यंत तो विचार पोहोचवता येईल, तो विचार पोहोचवण्याचा मला प्रयत्न करता आला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून हे विरक्त लक्षण जे काही आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि तो विचार जो आहे तो विचार की भक्ती वाढवावी, म्हणजे माझी स्वतःची तर भक्ती मी वाढवायचीच आहे, पण त्याचबरोबर मला इतरांची सुद्धा भक्ती भाव कसा वाढीस लागेल या संदर्भाने सुद्धा मला विचार करता येऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा विरक्त लक्षणांचा अभ्यास आपण करावा असं मला वाटतं. दुसरं पढत मूर्ख लक्षण जे काही आहे तर ते सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने शालोनाने सांगितलेलं आहे. आणि पढत मूर्ख लक्षण याचा अर्थ चांगलं माहीत असून सुद्धा काय चांगलं करावं, काय माझ्या हिताचं आहे हे माहीत असून सुद्धा जेव्हा ते हिताचं मी करत नाही आणि म्हणजे माहीत असून तशा पद्धतीने न करणं, हे यालाच पढत मूर्ख म्हणतात. सिगारेटचं उदाहरण परमपूज्य काकांनी दिलेलं आहे, त्याचा उल्लेख झालेला आहे. मला या संदर्भामध्ये दुर्योधनाचं वाक्य आठवतं. दुर्योधन काय म्हणतो की जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. मी धर्म म्हणजे काय जाणत नाही अशातला भाग नाहीये. मी धर्म म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे जाणतो, पण नच मे प्रवृत्ती, पण त्या ठिकाणी माझी प्रवृत्ती होत नाही. आणि होत नाही म्हणजे मी करत नाही, नाहीतर होत नाही म्हणून पुन्हा म्हणजे स्वतःची बाजू सांभाळत जायची आणि दुसऱ्याला दोष द्यायचा असा त्याचा अर्थ नाही आहे. तर जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती आणि जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. दुर्योधन म्हणतो आहे की अधर्म म्हणजे काय हे मला माहिती आहे, माहित नाही असं नाही. आणि म्हणून पढत मूर्खाच्या बाबतीत अशा पद्धतीने दुर्योधन जो काही आहे तर त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. तर सांगण्याचं तात्पर्य की आपल्या हिताचं काय आहे हे समजून सुद्धा त्या हिताप्रमाणे न वागणं हे काय आहे तर ही पढत मूर्खाचं लक्षण आहे. खरं पाहिलं असता पढत मूर्ख याचा अर्थ स्वतःला बांधून घेणं. जसा तो हत्तीचं उदाहरण दिलं किंवा कमळातल्या भ्रमराचं उदाहरण दिलं तर तशा पद्धतीने की स्वतःला बांधून टाकतो. आणि बांधून टाकतो म्हणजे काय की जसं करायला पाहिजे तसं तो करत नाही, जे हिताचं आहे तशाप्रमाणे तो वागत नाही, म्हणजे कळतं पण वळत नाही. एका ठिकाणी एक जण असं म्हणत आहेत की झोपलेला जो आहे ना तो मूर्ख आहे, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे तो मात्र पढत मूर्ख आहे. कारण झोपलेल्याला उठवणं सोपं आहे, त्याला हात दिली थोडंसं हलवलं तर तो लगेच जागा होईल आणि तो उठेल. पण जो झोपेचं सोंग घेऊनच झोपलेला आहे म्हणजे मुद्दामच तो तशा प्रकारची कृती करतो आहे, मग त्याला कितीही उठवायचा प्रयत्न केला तरी त्याला आपण उठवू शकत नाही. अगदी तशा पद्धतीने हा पढत मूर्ख जो आहे तो स्वतःचं हित त्या ठिकाणी माहीत असून सुद्धा तो त्या हिताप्रमाणे त्याची पावलं पडत नाहीत, त्याचं वागणं होत नाही. या ठिकाणी एक मला पुन्हा छोटीशी कथा आठवते आहे. कथा अशी आहे की एकदा एका साधूकडे प्रपंचाला त्रासलेला एक माणूस गेला आणि तो त्या साधूला म्हणाला की या प्रपंचाने मला अगदी नुसतं बांधून टाकलेलं आहे, त्याच्यातनं मला अजिबात सुद्धा वेळ मिळत नाही आणि यातनं मला सुटण्याचा तुम्ही काही मार्ग सांगा, तर कसंही करून मला यातनं तुम्ही सोडवा. त्यावेळेस तो साधू म्हणाला की ठीक आहे, तू उद्या ये, मी तुला उद्या दुपारी 4 वाजता सांगतो. आणि मग तो पुन्हा दुसऱ्या दिवशी साधू महाराजांकडे आला आणि मग तो म्हणाला की मला तुम्ही सांगणार आहे ना. तर ते साधू महाराज एका खांबाला पक्क धरून बसलेले होते आणि ते म्हणे तुम्ही मला सांगणार आहात ना.
तर म्हणे हो हो, या खांबाने मला सोडू दे, मग मी तुला सांगतो. आता खांबाला त्याने धरलेला आहे का खांबाने त्याला धरलेला आहे? वास्तविक पाहता प्रपंच सोडण्याची ताकद आमच्यामध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मनाने तो धरूनच ठेवतो. वास्तविक मनानेच तो सोडायचा आहे. प्रपंच तसा आपल्याला सोडायचाच नाही. बाह्य आपली जी कर्तव्य आहेत ती आपल्याला करायचीच आहेत, पण ती कर्तव्य करत असताना मनाने जो आम्ही तो प्रपंच धरून ठेवलेला आहे, आणि असा मनाने धरून ठेवलेला जो प्रपंच आहे तो धरून ठेवलेला प्रपंच हा आम्हाला सोडायचा आहे. पण प्रपंचाने मला धरून ठेवलेला आहे अशी आमची भूमिका आम्ही करून घेतली, आणि आता हा प्रपंच मला सोडून जाता येत नाही, आता मी काय करू? तर खरं सांगायचं म्हणजे वास्तविक पाहता प्रपंचाने आपल्याला धरलेलं नसून आपण प्रपंचाला घट्ट धरून ठेवलेलं आहे. आसक्तीने आम्ही त्याच्यामध्ये गुंतून गेलेलो आहे, आणि ती आसक्तीच आम्हाला खरं म्हणजे सोडायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पढत मूर्खामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर ओव्या आहेत. ते म्हणतात की हे कळत नाहीये असं नाही, बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान. वास्तविक पाहता कसा आहे तो, तर त्याला माहिती आहे, चांगला विद्वान आहे, त्याला कळताय, तो ग्रंथ वाचतोय, त्या ग्रंथातलं त्याला कळताय, पण दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. पण तरी सुद्धा तो दुराशा धरतो, त्याचा प्रपंचाचा अभिमान धरतो आणि प्रपंच तो सोडत नाही. हेच त्या ठिकाणी त्याचं पडत मूर्खाचं असं लक्षण आहे. कित्येक अशा ओव्या आहेत की त्या ओव्यांबद्दल आपल्याला त्याविषयी चिंतन करता येऊ शकतं, परंतु वेळेअभावी आपण याच दोन गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि अशा पद्धतीने म्हणून पडत मूर्ख आपल्याला व्हायचं नाही आहे. कळत आहे पण वळत नाही, तर हळूहळू वळवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि हा वळवण्याचा प्रयत्न जर का आपण केला तर हळूहळू आपण त्या गोष्टीतून सुटू शकतो. आता मगाशी प्रांजळपणे अतिशय कबूल केलं शालोनाने की मला चहाची खूप सवय आहे आणि मी चहा सोडू शकत नाही, किंवा तो माझा काही कमी होत नाही आहे. हे बोलायला आणि हे आपला अवगुण सांगायला सुद्धा खूप मोठेपण लागतं. आणि ते मोठेपण एवढ्या सगळ्यांसमोर सांगणं ही सुद्धा खूप स्तुत्य गोष्ट आहे. आणि ते धाडस तिने करून दाखवलेलं आहे. तर शालोना, मी तुला त्या ठिकाणी म्हणजे खूप अभिनंदन करते त्या बाबतीत तुझं. मला या बाबतीमध्ये मंदाताई काय बोलल्या होत्या ते एकदा फक्त सांगावंसं वाटतं. मंदाताई एकदा असं म्हणाल्या होत्या की आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय असते आणि मला अगदी 3:30 वाजता म्हणजे 3:30 वाजता चहा लागतो. तर मंदाताई असं म्हणाल्या होत्या की आपणच आपल्या या सवयी लावून घेतलेल्या असतात. तर त्या सवयी काढण्यासाठी तर त्या म्हणाल्या की एक दिवस आपण स्वतःच 3ला चहा करून प्यायचा. एकदा आपणच आपला 4 वाजता चहा करायचा आणि 4 वाजता चहा प्यायचा. म्हणजे कुणाकडे गेल्यानंतर मला इतक्याच वाजता चहा लागतो हे जे काही माझी सवय आहे ती हळूहळू मग मला कोणत्याही वेळेला चहा दिला तरी चालतो. अशा पद्धतीने 3ला दिला तर ठीक आहे, 4ला दिला तरी ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. असे हळूहळू स्वतःला खरं म्हणजे या परमार्थाच्या दृष्टिकोनातून घडवायचं असतं. आणि तो घडवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया असा या ठिकाणी मी हे करते, प्रयत्न करूया एवढं बोलते. आणि माझं विवेचन जे काही आहे ते मी थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय छान. मला वाटतं सुरुवातीला आपण सगळे प्रापंचिक आहोत हे स्वीकारून जेवढी वैराग्य लक्षणं आपण अंगी मानू शकतो त्याचा आपण विचार करावा. हा अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच झाला खरंच. आणि जे काही वैराग्याची लक्षणं आपल्याला मानायची ती अंतरंगातून मानायची. एरवी आपण बाहेर हे नको ते नको करत असतो, आतून मात्र आपल्याला हवं असतं. पण एक महत्वाचा संदेश हा की त्या अंतरंगातून ती लक्षणं मानली पाहिजेत. जो महत्वाचा बोध जो योग वाशिष्ठामध्ये वशिष्ठांनी प्रभू रामरायांना दिला तो म्हणजे अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. म्हणजे आतून त्यागी व्हायचंय आणि आतून वैराग्य मानायचंय. हे एक छान आपल्याला इकडून शिकायला मिळालं. मला आठवतंय माझ्या एका मैत्रिणीचा 25वा लग्नाचा वाढदिवस झालाय 2-3 वर्षापूर्वी आणि फार थाटामाटामध्ये मोठा हॉल घेऊन तो साजरा केला गेला. आणि दोघं नवरा बायको अगदी छान हातात हात घालून त्या हॉलमध्ये आले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मुलांनी सगळे फोटो किंवा त्यांचं एक छोटंसं जीवनचरित्र छोट्याशा व्हिडिओ स्वरूपात सगळ्यांना दाखवलं गेलं आणि सगळे फार आनंदात होते. आणि ते बघून थोडीशी भीती वाटली की हे किती सगळं प्रपंच खरा मांडला गेलेला आहे.
म्हणजे वैराग्य जरी अगदी पूर्ण आतमध्ये झालेलं नसतं, बांधलं गेलेलं नसलं, तरी हा सगळा खोटा प्रपंच किती खरा वाटतोय आपल्या सगळ्यांना, त्याची एक जाणीव त्या याच्यामध्ये येऊन गेली आणि त्याचं स्मरण करावं असं वाटलं. कारण अशा पद्धतीने स्मरण नाही केलं तर ते वैराग्य आपल्यामध्ये बांधलं कसं जाणार. म्हणून हा एक मुद्दा घेतला. आणि मावशी आता जे छोटे छोटे टिप्स देण्यात आले की एकादशीला मुद्दामून काय करावं, तर संतांचे विचार 4 लोकांना एकत्र जमा करून सांगावे, त्या निमित्ताने आपल्याला संत विचारांचा मिळतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून वैराग्य वाढला जातो. किंवा 3 वाजता चहा, 4 वाजता चहा, हे टिप्स खूप छान होते. तर आम्ही सगळे तुमच्या सांगण्यामधनं खूप काही शिकतोय. मी अलकाताईंना विनंती करते की त्यांनी पण 2 समासांवर प्रकाश टाकावा. अनम्यूट करावं लागणार आहे. सॉरी. जय जय रघुवीर समर्थ. दोघींचे विषय, वैशाली आणि शर्वणाने अप्रतिम सुंदर दोघी भगिनींनी विषय मांडलेले. वैशालीने सुरुवातीला जो मुद्दा मांडला की मानवी मनाचं ट्रेनिंग प्रोग्राम समर्थांनी जणू त्या ठिकाणी आखलेला आहे, अगदी खरं आहे. कारण समर्थ मनाला प्रशिक्षण देण्याचं कार्य करतायत. कारण मुळामध्ये मानव घडवणं हेच समर्थांचं कार्य आहे. नेमका विषय जो आहे समर्थांचा हेतू, तिथे प्रयोजन खूप छान आले. विरक्ताविषयी अनेक समानार्थी शब्द तू त्या ठिकाणी सांगितले. उदासीन म्हणजे काय, अनासक्त म्हणजे काय, वासनारहित म्हणजे काय, फार छान आले. आणि विरक्त आणि वैराग्य ह्या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू, ह्या सगळ्यातून विषयाची सुस्पष्टता तुमच्यामध्ये किती हे कळलं. शरणा तिचाही विषय खूपच छान होता. तिने सुरुवातच मुळी ग्रंथराज दासबोधाचं स्तवन हे धेनुदास डोळ्यांनी केलेलं आहे की कुठे कोणता वेदांत पाहू. अतिशय सुंदर रचना आहे ती. की एक दासबोध ग्रंथ सुद्धा मला पुष्कळ आहे, दुसरं काही बघण्याची गरजच नाहीये. की जो माणूस घडवणं आणि असलेला जो माणूस आहे त्याचं बदलवणं, हे दोन्ही दासबोधाच्या साह्याने शक्य आहे. हा सुरुवातीचाच विचार खूप छान मांडला. मला या ठिकाणी एक विनोबांचं वाक्य आठवतं. विनोबा असं म्हणतात की दासबोध म्हणजे काय आहे. दासबोध म्हणजे दुसरं काही नाही तर ते व्यवहार उपनिषद आहे. कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन. आणि कॉमन सेन्स जगामध्ये मी कसं वागायचं आहे, व्यवहार माझा कसा असला पाहिजे, माझं उत्तम व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, हे समर्थ आपल्याला शिकवत आहेत. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतून समर्थ आपल्याला शिकवत आहेत. शरवणाचा अजून एक विषय मला फार आवडला. की असं म्हणते की काय करायचं नाही हे समर्थ जास्त सांगतायत किंवा ते आपल्याला पटतं. बरोबर आहे की एखादी गोष्ट करू नका, करा सांगितलं तर आपल्याला आवडत नाही, पण करू नका सांगितलं तर त्याचं महत्त्व जास्त पटतं. मला वाटतं आपलं समर्थ विद्यापीठाचं किंवा समर्थ विद्यापीठ म्हणण्यापेक्षा आपली जी अभ्यासक्रम पुस्तिका आहे, म्हणजे आपण जे दासबोध आपण शिबिरं घेतो, त्या शिबिराची जर पुस्तिका बघितलं, त्याच्यावरचं जर चित्र बघितलं तर ते चित्र आपल्याला तेच सांगतं बरं का. समर्थांना जे अपेक्षित आहे ते सांगणारं ते चित्र आहे. कारण त्याच्यावरती एक मूर्तिकार आहे आणि तो मूर्तिकार काय करतोय तर रामाची मूर्ती घडवतोय. लक्षात घ्या, मूर्ती ही दगडामध्येच आहे. मूर्तिकार मूर्ती बनवत नाही. मूर्तिकार नको असणारे टवके बाजूला केले की मूर्ती तिथे आहेच. तसे आपल्या अंतरंगामध्ये असणारे नको विचार बाजूला गेले की आपलं मूळ स्वरूप जे आहे ना ते तितकंच शुद्ध आहे. वेगळं काही करावंच लागणार नाही. फक्त ते आपल्यामध्ये विकार आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला ते बघण्यासाठी, ते जाणीव देण्यासाठी समर्थांनी हे सगळे समास लिहिलेले आहेत. त्यामुळे दोघींचेही विषय अतिशय सुंदर मांडले गेले. माधुरीताईने तर खूपच छान सांगितलं. विरक्ताची व्याख्या असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. दासबोधाचा खूपच छान अभ्यास आहे. छोट्या छोट्या टिप्स अतिशय सुंदर दिल्या. आता आपण थोडं समर्थ काय म्हणतायत ते बघूया. आपण विरक्त लक्षणामध्ये पुरेविषयी कल्पना ते अविद्यापासून सुरुवात केलेली अतिशय सुंदर आहे. पण तिथे एक सुंदर एक विषय बेलसरे गुरुजींनी धरलाय. बेलसरे गुरुजी असं म्हणतात की विरक्त लक्षण कशासाठी पाहिजे. कारण माझं चित्त जे आहे, माझं मन आहे ते भगवंत प्रेमामध्ये लागलं पाहिजे. आणि मन भगवत प्रेमामध्ये वाढवणे हा भक्ती मार्ग आहे. आणि जेव्हा भक्ती मला येते तेव्हा त्या भक्तीचा परिणाम म्हणून दृश्य मिथ्यत्व मला पटायला लागतं. आणि दृश्य मिथ्यत्व जिथे पटत जातं तिथे त्याच भक्ती मार्गातून आपण ज्ञानमार्गामध्ये जातो. कशाच्या साह्याने? विरक्त लक्षणाच्या साह्याने. म्हणून विरक्तीला पर्याय नाहीये, अलिप्तपणाला पर्याय नाहीये.
इथे आपल्याला मन काढून घेणं, एक छान सांगितलं की रेल्वेमधल्या सीटवरनं मला मन कसं काढून घेता येतं, पण आपल्याला अगदी रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा मन काढून घेण्याची इतकी सोपी पद्धत आहे. आपण एखाद्या जुन्या घरामध्ये राहत असतो आणि नवीन घरामध्ये जातो. ज्या वेळेला नवीन घरामध्ये जातो, ज्या अनेक वर्ष आपण ज्या जुन्या घरामध्ये राहिलेलो असतो, पण ज्या क्षणी मी नवीन घरामध्ये जाणार आहे त्या क्षणी जुनं घर माझ्या मनातून निघून जातं. ते तुटलंय का, मोडलंय का, ते ज्याला दिलंय त्यांनी व्यवस्थित ठेवलंय का, मी किती स्वच्छ ठेवलं होतं, त्यांनी किती घाणेरडं ठेवले, हा विचार सुद्धा आपण करत नाही. याचा अर्थ मनाचा एक असा गुण आहे की त्याला जे आवडतं तिथे ते चिकटतं. याचा अर्थ जे मला नकोय तिथून माझं मन मला काढून दुसरीकडे लावता येतं, हे समर्थांना आपल्याला शिकवायचंय. आणि ह्याच्यासाठी विरक्ती हा जर गुण असेल तर त्या गुणाच्या साह्याने आपलं मन आपण काय करू शकतो, तर ते नेमकं परमेश्वरापर्यंत काय करू शकतो, तिथे नेऊन लावू शकतो. इतकं सोपं समर्थाने सांगितलंय आपल्याला. सुंदर त्या ठिकाणी ओव्या येतात, त्याचा विचार करत नाही कारण मला समोर 10 वाजलेले दिसतात. पण समर्थाने त्या संपूर्ण विरक्त लक्षणामध्ये 4 टप्प्यामध्ये विरक्ताने काय करावं सांगितलंय बघा. पहिल्यांदा त्यांनी वैराग्याने काय साधतं, याचा अर्थ जर माझ्याकडे विरक्ती असेल तर मला काय प्राप्त होणार आहे हे सांगितलेले. त्यानंतर ज्याच्यापाशी वैराग्य आहे असा तो जो महंत आहे, असा तो जीव आहे, तो प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये समाजामध्ये कशा प्रकारचं कार्य करू शकतो हे दुसऱ्या टप्प्यावरती समर्थ सांगतायत. तिसऱ्या ठिकाणी अशा या विरक्ताचा काय दृष्टिकोन असला पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनाने त्यांनी कार्य केलं पाहिजे. विरक्ते असावे जगन्मित्र, त्यांनी असावे स्वतंत्र, त्यांनी असावे विचित्र बहुगुणी. समर्थ सांगतायत काय त्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे आणि पुढे त्यांनी कोणतं धोरण पाळलं पाहिजे. याचा अर्थ हे सगळे गुण मला माझ्या वैयक्तिकसाठी नाहीत, तर समाजामध्ये मला कार्य करायचंय, समाजाशिवाय मी राहू शकत नाही, माझी रोजीरोटी समाजामध्ये आहे आणि म्हणून या समाजामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी या सगळ्या विरक्ताची आवश्यकता आहे. आणि मग त्या गुणाच्या साह्याने आपल्याला समाजामध्ये कार्य करायचंय, समाज संघटन करायचंय. आणि समाज संघटन करून समर्थ म्हणतात काय करायचंय, मुख्य काय करायचंय. समर्थाने त्या ठिकाणी एक आपल्याला त्याच समासामध्ये ओवी दिली बघा. समर्थ म्हणतात हरिकथा निरूपण, हरिकथेचं निरूपण करता आलं पाहिजे. हरी म्हणजे काय कळलं पाहिजे, हरीची कथा केली पाहिजे. निरूपण म्हणजे केलं पाहिजे. कथा वेगळी आणि निरूपण वेगळं आहे. निरूपण निर्गुणाचं आहे, कथा सगुणाची आहे. सगुण भजन ब्रह्मज्ञान, सगुण म्हणजे काय ते कळलं पाहिजे. भजन सगुणाचं केलं पाहिजे, त्या भजनाच्या साह्याने मला निर्गुणापर्यंत गेलं पाहिजे. पिंडाचं ज्ञान झालं पाहिजे, तत्वज्ञान म्हणजे काय ते कळलं पाहिजे. हे सगळं मला केव्हा कळणार आहे, जर माझ्याकडे विरक्ती असेल तर. याचा अर्थ या विरक्तीच्या साह्याने मी काय काय करायचंय हे सगळं समर्थ आपल्याला पुढे सांगतायत. आणि त्यानंतरचा दुसरा समास जो आहे तो पढत मूर्ख. मंदाताईंचा उल्लेख माधुरीताईंनी पण केला. मंदाताई खूप छान सांगतात, ज्याला कळत नाही त्यांनी श्रवण करावं, कळतं पण वळत नाही त्यांनी मनन करावं, आणि कळतंय वळतही नाही पण आचरणात येत नाही त्यांनी निधिध्यासन करावं. आता कळतंय पण वळत नाही हे सगळे कोण आहेत, ते पढत मूर्ख आहेत. काकाने फार सुंदर एक वाक्य त्या ठिकाणी वापरलेले, जर दासबोध चिंतनिका कोणी वापरली असेल तर. काकासे म्हणतात असे जे पढत मूर्ख आहेत, परमार्थामध्ये अशा पढत मूर्खांचा सुळसुळाट झाला तर समाजाच्या आरोग्याला कीड लागते. याचा अर्थ समाजामध्ये जर असे पढत मूर्ख असतील तर सगळा समाज जो आहे तो बिघडायला लागतो. आणि एकामुळे समाज बिघडायला सुधारायला फार वेळ लागतो, पण बिघडायला वेळ लागत नाही. आणि म्हणून समाजाच्या आरोग्याला कीड लागते. आणि ही भारतामध्ये आपल्या लागलेली आहे. आणि या ठिकाणी काका खंत व्यक्त करतायत आणि ते म्हणतात भारतातील अध्यात्माची ही शोकांतिका आहे. आम्ही खूप आमच्या संस्कृतीविषयी बोलतो, आम्ही खूप परमार्थाविषयी बोलतो, पण आमच्या हातून काहीच घडत नाही. बाकीच्या देशामध्ये ते काही बोलत नाहीत, पण ते स्वच्छता किती आचरणात आणतात. आणि आमचे रस्ते खराब आहेत, आमचं सगळंच खराब आहे, आमचं काय आपलं आचरण कसं आहे. एकीकडे आपण म्हणतो की आम्ही भक्त आहोत, पण भक्त असणारे आपण आचरण भक्तासारखं आहे का. माझ्या घरातला कचरा दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन पडतो,
ते ओला कचरा सुका कचरा टाहो फोडून सगळे सांगतायत, तरी आमचं काही सुधारलंच जात नाही. सगळे आपण कुठे आहोत? त्या पडतमूर्खांच्या मध्येच येणारे आहोत. आणि म्हणून भारताच्या अध्यात्माची शोकांतिका आहे असं म्हटलेले बरं का. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, एव्हरीबडी वॉन्ट्स दॅट समबडी शुड डू इट बट नोबडी डज इट. प्रत्येकाला असं वाटतं ते दुसऱ्यांनी करावं, पण त्यापेक्षा ते मी करावं. दुसऱ्यांनी करावं असं वाटणं हे पडतमूर्खाचं लक्षण आहे. त्यापेक्षा मी केलं पाहिजे असं वाटणं आहे. आणि म्हणून हे जो पडतमूर्ख आहे त्याला आपल्याला नाव पाहिजे असं वाटतं की माझी कीर्ती झाली पाहिजे, लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. काका फार सुंदर त्या संदर्भात एक सांगतात, म्हणतात ज्याला असं वाटतं हे सगळे पडतमूर्ख जे ते असे पडतमूर्खासारखे का वागतात, कारण का तर त्यांना त्यांची दखल समाजाने घ्यावी अशी वाटते. पण दखल विकृत गोष्टींनी घेतली जात नाही, दखल चांगल्या गोष्टींनी घेतली जाते. आणि म्हणून ज्याला असं वाटतं की माझी दखल समाजाने घ्यावी त्याला लक्षात ठेवावं, त्याची दखल समाज घेणार नाही. कारण कीर्ती नावाची कन्या अखंड कुमारिका आहे, कारण तिला जे आवडतात त्यांना ती नको असते. ती ज्यांना ती हवी असते ते कीर्तीला आवडत नाहीत. म्हणून ही अखंड कुमारिका आहे. किती वास्तवता या ठिकाणी सांगितलेली आहे. याचा अर्थ कसं वागलं पाहिजे, निरपेक्षपणे, बस माझं जे काही देणं आहे, सहज स्वभाव. याचा अर्थ विरक्त हाही भाव सहज पाहिजे. आणि समाजासाठी काहीतरी करणं आहे ते मी काहीतरी करतोय म्हणून नाही, ते माझं कर्तव्यच आहे. म्हणून समर्थ संप्रदायाचं जे काही 20 लक्षणं सांगितलेत त्यात पहिल्यांदा सांगितले की भिक्षा. जर एक मूठ मी समाजाकडून घेत असेल तर मी 11 मूठ समाजाचं दिलं पाहिजे, हे माझं कर्तव्य करणं. जिथे माझी रोजीरोटी किती समाजांना मी दिलं पाहिजे, मग देताना कोणत्या भावनेने दिलं पाहिजे, हा सगळा विचार आपल्याला करण्यासाठी समाजाचं संघटन, समाजामध्ये व्यवस्थित वागावं यासाठी समर्थांनी हे सगळे जे समास आहेत ते दिलेले आहेत. आणि या दृष्टिकोनातून आपणच आपल्याला सुधारायचंय, मीच माझं अवलोकन करायचंय. आणि मी माझ्या गुणांचं अवलोकन करणे म्हणजेच लौकिकाने पाहावे आपणासे आपण. हे लौकिकातले जीवरूप मीनी शिवरूप मीला बघणं हा एक वेगळा प्रकार आहे. पण लौकिकातलं जे आहे तिथून आपण सुरुवात करायची. आणि असा हा पडतमूर्खाचा विचार पण आपण केला. दोन्ही समासांच्या मधनं बेलसरे गुरुजी आणि परमपूज्य डॉक्टर काका काय म्हणताय तेवढं मी सांगितलं. आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समाज. खूपच छान. मला असं वाटतं दोन्ही समासांवर वैराग्य लक्षण आणि पडतमूर्ख लक्षण याच्यावर आपला छान अभ्यास झालेला आहे. आणि कोणाला काही प्रश्न जर असतील तर आता वेळ झालेली आहे तर आपण ग्रुपवर घेऊ शकतो. बहुतेक प्रश्न नसतीलच, कारण आता आचरणाकडेच प्रत्येकाने लक्ष द्यायचंय, कुठे आपण कमी होत आणि कुठे आपल्याला सुधारायचंय हे आता बहुतेक आपल्या सगळ्यांनाच कळलेलं आहे. पुढच्या वेळेला फक्त कोण घेणार आहे त्याची नावं सांगते की शतानंद देसाई जे आहेत ते जन्म दुःख निरूपण आपण पुढचं दशक सुरुवात करतो, 3रा दशक. तर पहिला समाज जो आहे 3ऱ्या दशकामधला ते शतानंद देसाई घेतील. आणि त्याच्या पुढे आरती पाटील जे आहेत त्या स्वगुण परीक्षा अ ब क ड म्हणजे समाज 2 पासून 5 पर्यंत हे सगळं एकत्रित सार त्या मांडतील पुढच्या वेळेला. तर आता मात्र आपण इकडे थांबूया. मी म्हणाल आहे का तर तिला विनंती करते की शेवटचा श्लोक घ्यावा. हॅलो, हा आवाज येतोय, बोल. हा. जवरी प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनास मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागुत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.